पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। वंचित बहुजन आघाडीची इंडिया आणि महाविकास आघाडीतली एंट्री होणार असं म्हणता म्हणता आता ती दारात अडकली आहे। कारण इंडियाची दारं सध्या तरी बंद आहेत असं प्रकाश आंबेडकर म्हणतात। दुसरीकडे आंबेडकरांशी रोज चांगला समन्वय असा दावा संजय राऊतांचा आहे। मग यांचं नेमकं अडलंय कुठे असाही प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे। आमच्यासाठी अजून तरी दारं बंद आहेत। प्रकाश आंबेडकरांबरोबर आमची योग्य चर्चा सुरू आहे। मोठा आमचा ठरलेला आहे ऍक्च्युअली फॉर्म्युला। वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीमध्ये प्रवेश कसा आणि कधी होणार हा सगळ्यात मोठा राजकीय प्रश्न बनलाय। याचं स्पष्ट उत्तर ना काँग्रेस देत आहे, ना शरद पवार देत आहेत, ना उद्धव ठाकरे। वंचित बहुजन आघाडी लवकरच इंडिया आघाडीत येणार या चर्चेचा फक्त झुरळा उडताना दिसतोय। मात्र प्रत्यक्षात या मुद्द्यावर ना समन्वय दिसतोय, ना कोणतीही बैठक होत असल्याचं दिसतंय। आता तो त्यांनी ठरवायचा आहे की कधी आम्हाला प्रवेश द्यायचा आहे। तो आमच्यासाठी अजून तरी दारं बंद आहेत। इंडिव्हिज्युअल सहमती नाही ना, हे इंडिया आघाडीची सहमतीचा प्रश्न आहे। मी थांबलोय याच्यासाठी की त्या दिवशी इंडिया आघाडीमध्ये आम्ही सहभागी झालो तर त्याच्यामध्ये या पंतप्रधानाने गेल्या 10 वर्षामध्ये देशाला कसं खोकलं केलेलं आहे याचा एक आराखडा आम्ही मांडू। मला प्रकाश आंबेडकर काय म्हणतात ते तुम्ही सांगू नका। प्रकाश आंबेडकरांबरोबर आमची योग्य चर्चा सुरू आहे आणि आमची चर्चा ही अंतर्गत चालू आहे। आम्ही बाहेर चर्चा करत नाही। महाराष्ट्रात 48 जागा आहेत आणि 48 जागांच्या वाटपामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ह्याच्यामध्ये कोणताही मतभेद नाही। खरं तर कोणत्याही आघाडीत जागा वाटप हा सगळ्यात कळीचा मुद्दा असतो। मात्र प्रकाश आंबेडकरांनी अगोदरच समसमान जागांचा फॉर्म्युला जाहीर केल्यानं परिस्थिती अधिकच क्लिष्ट झाली। तर ठाकरेंची शिवसेना 23 जागांसाठी आग्रही आहे, काँग्रेसचाही आकडा 20च्या पुढेच आहे। मविया जागा वाटप कळीचा मुद्दा, आंबेडकरांनी सुचवलेला फॉर्म्युला, काँग्रेस 12, ठाकरेंची शिवसेना 12, शरद पवार गट 12 आणि वंचित 12। ठाकरेंची शिवसेना 23 जागांसाठी आग्रही आहे आणि काँग्रेसकडून 20हून अधिक जागांवर चाचपणी केली गेली आहे। माझं म्हणणं असं आहे की आम्ही आता सारे एकत्र येणारच आहोत। त्याच्यामुळे औपचारिक अनौपचारिक रीतीने कुठे कधी नाही कधीतरी बैठक होणारच आहे। त्याच्यामुळे स्पेक्युलेशन करण्यामध्ये आता काय अर्थ राहिलेला नाही। म्हणजे ज्यावेळेस आम्ही पत्र लिहित नव्हतो की आम्हाला सर इंडियामध्ये सहभागी घ्या, त्याच्यामुळे असं ते इन्क्लूड आहे की एनसीपी सुद्धा इन्क्लूड आहे, काँग्रेस सुद्धा आहे, शिवसेना सुद्धा आहे। त्याच्यामुळे वारंवार या भेटी होत राहणार। झाली भेट तर निश्चितपणे आपल्याला सांगेल। मोठी आमचा ठरलेला आहे ऍक्च्युअली फॉर्म्युला। तो त्याचा फक्त शिक्कामोर्तक व्हायचंच राहिलंय। बाकी फॉर्म्युला सगळा आमचा मागच्या वेळेस माननीय उद्धवजी, आदरणीय पवारसाहेब आणि सोनियाजी वगैरे आणि खडगे साहेब हे जेव्हा दिल्लीत मागच्या मीटिंगला आम्ही सगळे जे वरिष्ठ नेते होते त्या मीटिंगला, तिथे मोठा एक इन्फॉर्मली त्याच्यावर शिक्कामोर्तक झालेलाच आहे। ते फक्त आता ऑफिशियल पुढच्या 8-10 दिवसात होईल। एकही आमदार खासदार नसलेल्या वंचितचं राजकीय मूल्य हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलंच ठाऊक आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्याचा प्रत्यय आलाय। वंचितमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अनेक जागा हातच्या गमवाव्या लागल्या होत्या, तेव्हा जेवढ्या मतांच्या फरकानं आघाडीच्या जागा पडल्या जवळपास तितकीच मतं त्या मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराला मिळाली होती आणि म्हणूनच आता वंचितला टाळून पुढे जाता येणार नाही हे तितकंच खरं आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितच्या एकूण मतांची टक्केवारी 14% होती। जेवढ्या मतांनी आघाडीच्या जागा पडल्या जवळपास तेवढीच मतं वंचितच्या उमेदवारांना मिळाली। वंचितमुळे 10 लोकसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा फटका बसला। विधानसभेवेळी वंचितनं जवळपास 5% मतं घेतली। वंचितमुळे किमान 23 जागांवर आघाडीचे उमेदवार पराभूत झाले। मला नाही वाटत की ते काय प्रकाश आंबेडकर काय म्हणतायत, मी काय अद्याप त्यांचं स्टेटमेंट ऐकलं नाही, पण ती चर्चा आमच्या हायकमांडच्या लेवलला सुरू आहे।
संजय राऊत यांची इच्छा आहे 23 जागेची, आंबेडकरांची इच्छा आहे 13 जागेंची, 12-13 जागेंची, शरद पवारांची इच्छा असेल त्यांच्या जागेमुळं, अशी काँग्रेसची प्रत्येकाची इच्छा आहे. मग सगळ्यांची इच्छेची गोळाबेरीज जर केली तर 48च्या वर जाईल ना ते सगळे टोटल. तर आपल्याला 48च्या मध्ये बसवावं लागणार आहे सगळा हिशोब. आणि ते बसवताना जिंकण्याची परिस्थिती कोणाची आहे, जागा कोण निवडून आणू शकतो, हेच खरं त्याला समीकरण राहणार आहे. जानेवारी 2023 मध्ये उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांनी शिवसेना आणि वंचितची अधिकृत आघाडी जाहीर केली. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येतील ही चर्चा सुरू झाली. मात्र ही चर्चा आजवर तरी प्रत्यक्षात आलेली नाहीये. दुसरीकडे वंचितला मिळालेल्या या मतांच्या टक्केवारीचा धसकाच आघाडीनं घेतलाय. त्यामुळे प्रकाश आंबेडकर सोबत न आल्यास इंडियाला फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे. अशा परिस्थितीत इंडियासाठी रस्ता सहज सोपा नाही हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.